मी काहीतरी शिवीचं ऐकलंय तू. हो. शिवीच्या सीन बद्दल काहीतरी जरा सांग त्याबद्दल काही तुझ्याच तोंडून. आम्ही एकदा नाही, मला 2-3 वेळा शिव्या द्यायच्या होत्या पिक्चर मध्ये, ज्याला मी अजिबातच कम्फर्टेबल नव्हती आणि अजूनही नाहीये. तर सरांनी मला तेव्हा सांगितलेलं की हे तुला द्यावं लागणार आहे. तर मी म्हटलं सर आपण थोडंसं ह्याच्याऐवजी हे वापरूयात, त्याच्याऐवजी नाही तुला हेच द्यायचे आणि सर निघून जायचे तिथनं. तर मी आहे ना पूर्ण डायलॉग खूप छान घ्यायची आणि बरोबर येते 1-2 शब्द आले की काहीतरी असं जस्ट फॉर द सेक ऑफ इट असं बोलायची. तर मला गश्मीरनी पण सांगितलं, सरांनी पण सांगितलं की हे तुझं कॅरेक्टर आहे, हे तू नाहीयेस. पण आम्ही महाबळेश्वर मध्ये शूट करत होतो. महाबळेश्वर कम्स अंडर म्हणजे माझ्या वडिलांची कॉन्स्टिट्युएन्सी. तिथे जे बघायला पण लोक होती ना आजूबाजूला, ती सगळी माझ्या ओळखीची होती. तर मी अजून अनकम्फर्टेबल होती की अरे मी आता हे कसं करू. लकीली आम्ही तो सीन रिशूट केला जेव्हा कोणी नव्हतं आणि तेव्हा पण मी सरांना म्हटलं सर प्लीज हे. ते म्हणले आता तर कोणच नाही, आता तुला द्यावीच लागली. मग मी ती घेतली. पण हो ते मला तेव्हा थोडी मी अनकम्फर्टेबल होती आणि मला आय एम शुअर की मी पिक्चर बघताना जेव्हा तेव्हा बघेल तेव्हा पण मी अशी असेल की. पण मला एक सांगा, तिघांनाही मी विचारेन की महेश मांजरेकर सरांची इमेज अशी आहे की ते एखादी फिल्म डिरेक्ट करतात तर फार कडक आहेत आणि त्यांना सगळ्या गोष्टी एकदम अप्रोप्रिएट लागतात असं वाटतं. थोडंसं एक दडपण काही जणांना असतं त्यांच्यासोबत काम करण्याचं. अशी काही भीती होती का म्हणत त्यांच्यासोबत काम करताना? मला नव्हती, मला कधीच नव्हती. मला कोणाच बरोबर भीती वाटत नाही. म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या लोकांबरोबर काम केलंय त्यातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर काम करताना मला दडपण नाही आलंय. मग ते महेश सर असू देत, नाना काका असू देत किंवा हिंदीमध्ये असू देत. मी डिफिकल्ट लोकांबरोबर पण काम केलेलं आहे. पण समाव माझ्याबरोबरचा एक्सपिरियन्स मला कायमच खूपच छान आलेला आहे. आणि महेश सरांबरोबर असं आहे ना की महेश सर मला काय म्हणजे फणसासारखे वाटतात की आतमध्ये इतका गोड गरे आहेत आणि ते उगीच लोकांना वाटतं ना ते पहिल्यांदा असं काटेरी वाटू शकतं. ते तसे नाही आहेत, ते खूप पॅशनेट आहेत. आणि जेव्हा एखादी पॅशनेट व्यक्ती, आता कित्येकदा असं होतं, काश्मीरचं तुम्ही बोलणं ऐकलत ना, काश्मीर जेव्हा खूप पॅशनेटली बोलत असतो ना त्याचा आवाज चढतो, तो असा युद्धाला निघाल्यासारखा त्याचं सगळं सुरू होतं. पण म्हणजे ते एक्सप्रेशन असतं. सो तसंच त्यांचा सुद्धा आवाज कधी कधी जेव्हा ते असे बोलत असतात किंवा त्यांना एखादी गोष्ट परफेक्ट लागत असेल तेव्हा त्यांची त्या आवाजाची तीच पट्टी आहे त्यांची, ते त्याच आवाजामध्ये बोलतात. तर ते लोकांना पहिल्यांदा ज्यांना सवय नाही आहे त्यांच्यासाठी ते असं वाटू शकतं की अरे बापरे चिडलेत किंवा काय. पण ते ज्या ह्यांनी म्हणजे सपोज चिडले जरी तरी तो शॉर्ट झाल्यानंतर त्यांचा राग गेलेला असतो, तो कधीच कॅरी फॉरवर्ड झालेला मी पाहिला नाहीये. म्हणजे मग एखादा आमच्याकडून झालेली मोठी चूक सुद्धा असू दे, म्हणजे सीन मधली नाही जनरली सुद्धा आमच्या वागण्या बोलण्यामध्ये काहीतरी चुकलेलं असू दे, ते काय मोठे असल्याच्या अधिकाराने आम्हाला रागवलेले सुद्धा असतील ना, त्यांचा राग कधी कॅरी फॉरवर्ड नाही होत. ते तिथल्या तिथे बोलून मोकळे होतात. तिथल्या तिथे तुम्हाला बोलतील, शिव्या घालतील, दोन सगळं मनातलं बोलतील. ते पुढत राहणाऱ्या व्यक्तींपैकी नाही आहेत. आणि मला ते कधी कधी जास्त चांगलं वाटतं की तोंडावरती बोला तुमचं जे काही आहे ते. मग मला क्लॅरिटी मिळते की हा हे चिडले, हे मला शिव्या घालतायत, त्यांना हे आवडलं नाहीये, ते या गोष्टीमुळे मी असं वागायला पाहिजे होतं असं त्यांना वाटतंय. ते कधीच मनामध्ये कुठलीच गोष्ट ठेवत नाही. खूप सोपं होतं त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं. रादर दॅन ठीक आहे आत्ता नीट वागायचं आणि आता बघ ही तेव्हा अशी नको ना, ते त्यापेक्षा सोपं करा ना, प्रोसेस सोपी करा. तर खूप मजा येते. आणि ते इतके अफाट नट आहेत की ते दिग्दर्शक म्हणून जेव्हा दोन गोष्टी समजावत असतात तेव्हा त्यांच्याकडे बघूनच कळतं त्यांना काय हवंय. वेगळं त्याच्यासाठी डोकं लावण्याची गरज नाही पडत, कारण त्यांच्या देहबोलीमधून, त्यांच्या भाषेमधून, त्यांच्या कुठल्या शब्दांवर जोर देत आहेत त्या प्रत्येक गोष्टीमधून ते जे आपल्याला कॅरेक्टर सांगू इच्छित आहेत ते आपल्या डोळ्यांसमोर उभं असतं. खूप सोपं. मला खूप मजा येते सरांबरोबर काम करताना. तू पण तितकंच एन्जॉय केलं सुरू? मला स्टार्टला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीमुळे एक होतं की आपल्याकडनं असाच परफॉर्मन्स जायला पाहिजे किंवा सरांना कुठल्याच पॉइंटला असं वाटायला नाही पाहिजे की मी हिला का घेतलं. आणि मला आठवतं स्लोवेनियामध्ये एक सीन होता जेव्हा मी आणि सर गाडीतनं एअरपोर्टला जातो. त्या सीन मध्ये मी सरांना विचारलं, म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी, सर डू यू रिग्रेट कास्टिंग. सर म्हणले अजिबात नाही, मी एकदा एक डिसिजन घेतला की घेतला. आणि त्याच्यानंतरचा माझा एक रडायचा सीन आहे जो असा झालाय, म्हणजे असं मी स्वतःची तारीफ नाही करत आहे, पण सर मला येऊन बोललेले की सुरभी वेल डन, मला खूप आवडले, तुझी हे आत्ता केलंस हेच क्लोज मध्ये दे वगैरे. तर मला पण तिने सांगितलं तसं, सर आय फील ही इज लाईक अ कोकोनट, म्हणजे ही शोज दॅट ही इज व्हेरी टफ अँड हार्ड, पण ते खूप छान आहेत. आणि हे मला कशावरनं कळालं, सर सत्यासोबत पण तसेच असतात त्यांच्या मुलासोबत.
त्याचा सीन शूट करताना FUच्या वेळेस पण मी तिथे होती, कारण ते वाई परिसरात शूट करत होते, तेव्हा मी तिथे गेली होती सरांना भेटायला. तर सर तेवढ्याच जोरात काही चूक झाली तर त्यालाही ओरडतात, बाकीच्या क्रूलाही ओरडतात, आणि लगेच कट झाल्यावर ते निवांत सगळ्यांसोबत बसून गप्पा पण मारत असतात. त्यामुळे दॅट इज हाऊ सर इज. पण मला एखाद आठवडा 10 दिवस गेले सरांना समजण्यात. आणि मेधाताई होते, त्यामुळे एकदा जेव्हा मला सर ओरडलेले तेव्हा मला मेधाताईंनी सांगितलेलं की थोड्या वेळाने बघ तुला लक्षात येईल. आणि मी ते घेऊन होती की सर आज मला ओरडले. सर थोड्या वेळाने भोसले जेवला का, चला जेवायला, असं करून घेऊन गेले. तर मी म्हटलं अरे हे तर निवांत आहेत, आपणच उगीच टेन्शन घेतलं. मग त्यानंतर आय वॉज ओके.